चला तर मंडळी, तेलात नव्हे अहो जिभेवर विरघळणारी, बिस्किटांपेक्षाही जास्त खुसखुशीत, असंख्य पदर सुटलेली, चौपट फुलणारी, खमंग खुसखुशीत शंकरपाळी कशी करायची ते पाहतोय। 1 किलो मैद्याच्या अचूक प्रमाणात शंकरपाळी करणार आहोत। दिवाळी फराळात प्रत्येकाच्या घरात शंकरपाळी ही केलीच जातात, पण कधी कधी कुणाची शंकरपाळी तेलात विरघळतात, कधी कडक होतात, खुसखुशीत होत नाही। आज अचूक प्रमाण, खास टिप्स सांगणार आहे, चला करूया। सर्वात आधी वजनी प्रमाण पाहू। 1 किलो स्वच्छ चाळलेला मैदा, त्यासाठी 310 ग्रॅम इतकी साखर, अख्खी साखर आहे, पिठी साखर नाही, आणि 180 ग्रॅम इतकं साजूक तूप घेतलेला आहे। त्याच सोबत आपल्याला दूध किंवा पाणी लागेल ते 250 ml। आता तुम्हाला वाटीचं किंवा वजनी प्रमाण सांगते। हा ब्लॅक कलरचा मेजरिंग कपचा सेट दिसतोय ना, त्या कपने मी मोजलाय। 240 ml चा कप आहे। तुम्ही रोजच्या वापरातली स्टँडर्ड साईजची वाटी सेट करू शकतात। या कपने 1 किलो मैदा बरोबर 8 कप भरतो। त्याच सोबत त्याच कपने मोजून 1.25 कप इतकी साखर घेतली आहे, म्हणजे 1 कप आणि पाव कप इतकी साखर, आणि त्याच सोबत 1 कप वितळलेलं साजूक तूप घ्यायचंय। घट्ट तूप नाही, घट्ट तूप असेल तर गरम करा आणि मग मोजा। 1 कप हे साजूक तूप आहे, आणि त्याच सोबत दूध किंवा पाणी आपल्याला 1 कप लागणार आहे। चला शंकरपाळी करू। प्रमाण डिस्क्रिप्शन मध्ये तसं लिहून दिलंय। ज्या कपने मैदा मोजलेला आहे, 8 कप मैदा आहे, त्याच कपने आपल्याला इथे पाणी किंवा दूध घ्यायचंय। तुम्ही संपूर्ण 1 कप पाणी घेऊ शकतात किंवा संपूर्ण 1 कप दूध घेतलं तरीही चालेल, पण मी आज अर्ध घेते। अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध। इथे लक्षात घ्या, काहीही घ्या, मिक्स करून घ्या किंवा नुसतं एकच घ्या, फक्त आपल्याला 1 कप लिक्विड घ्यायचं आहे, वजनी 250 ml इतकं। हे दूध पाणी मी एका भांड्यात काढलं, त्यामध्ये घेतलेली साखर घातली आणि मिक्स केली। आता हे भांडं गॅसवर ठेवायचं, मध्यम आचेवर सतत मिक्स करत फक्त साखर संपूर्ण विरघळेपर्यंत हे गरम करायचंय। उकळी वगैरे काढण्याची गरज नाही, साखरेचं प्रमाण जास्त असतं, उकळी काढली तर दूध फाटण्याची शक्यता असते। फक्त सतत मिक्स करत राहायचं। एक 4-5 मिनिटात साखर विरघळली जाते, उकळी वगैरे आलेली नाही, साखर संपूर्ण विरघळली। गॅस बंद करून घेते आणि हे मिश्रण आता संपूर्ण गार करून घ्यायचं। आता पटकन गार व्हावं म्हणून मी खाली एका भांड्यात पाणी ठेवते आणि त्यामध्ये हे मिश्रणाचं भांडं ठेवते, म्हणजे लवकर गार होतं। चला, दूध साखर पाण्याचं मिश्रण गार करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत शंकरपाळीच्या पिठाची पुढची तयारी करू। इथे हे घेतलेलं 1 कप साजूक तूप एखाद्या भांड्यात किंवा कढल्यात काढायचं आणि याला कडकडीत गरम करून घ्यायचं। आणि कडकडीत गरम झालं की नाही कसं पाहायचं, थोडा मैदा घालायचा, तो मस्त फसफसला म्हणजे हे छान गरम झालेला आहे। मैदा आपण स्वच्छ चाळलेला आहे, एका ताटामध्ये काढून घ्यायचा। बरोबर 1 किलो मैदा आहे। पदार्थ गोडाचा असला तरी 2 चिमूट मीठ घालायचं, चव खूप छान लागते। ही माझ्या आईची खास टिप आहे। यामध्ये कडकडीत गरम तुपाचं मोहन घालायचं। असं कडकडीत गरम तुपाचं मोहन घातलं की आपली शंकरपाळी अगदी हलकी फुलकी आणि खुसखुशीत होतात। फक्त तुपाचं प्रमाण सांगितलंय तितकंच घ्यायचं। 8 कप पिठासाठी 1 कप वितळलेलं तूप योग्य प्रमाण आहे, कारण तुपाचं प्रमाण जास्त झालं तर शंकरपाळी 100% तेलामध्ये विरघळतात, म्हणून तुपाचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे। आता सुरुवातीला हे गरम होतं म्हणून चमच्याने मिक्स केलं। 1 मिनिटानंतर हाताने व्यवस्थित चोळून तुपाचं मोहन लावायचंय। मैद्याच्या प्रत्येक एका कणाला तुपाचं मोहन व्यवस्थित लागणं गरजेचं आहे। आता बऱ्याच कमेंट येतात की आरती, साजूक तुपाऐवजी डालडा वनस्पती वापरलं तर चालेल का? तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही वापरू शकतात, काहीच हरकत नाही। छान असं मोहन लावलं, मुटका वळला, छान वळला जातोय, म्हणजे मोहन परफेक्ट लागलं। आता दूध साखर पाण्याचं जे मिश्रण केलेलं आहे, ते मिश्रण आपण कितीही मोजून घेतलेलं असलं तरी एकदम घालायचं नाही, थोडं थोडं मिश्रण घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं। कारण ना, मैद्याची क्वालिटी कशी आहे त्यानुसार तुम्हाला केलेल्या मिश्रणापैकी 1 चमचा मिश्रण कमी लागू शकतं किंवा 1 चमचा मिश्रण कमी पडलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकतात। म्हणून एका वेळेला घालायचं नाही, थोडं थोडं मिश्रण घालायचं आणि हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं। अगदी कडक कोरडं होणार नाही आणि चपातीच्या कणकेसारखं मऊ नाही, मध्यम असं असतं, जे आपल्याला व्यवस्थित लाटताही येतं, त्याला चेचत वगैरे बसण्याची गरज पडत नाही। छान थोडं थोडं मिश्रण घालून हे पीठ मळलं, याला
कणकेसारखं मळून मळून नाही घ्यायचं, याचं फ्लेकी टेक्स्चर तसंच ठेवायचं. म्हणून हलक्या हाताने छान गोळा करू. सुरुवातीला वाटतं इतक्याशा मिश्रणात मळलं जाईल की नाही, पण छान मळलं जातं कारण यामध्ये तुपाचं मोहनही असतं. आपण मस्त हे हलक्या हाताने मळून घेतोय. जर मिश्रण संपलं आणि कोरडं वाटलं किंवा वाटलं की खूप घट्ट आहे तर चमचाभर तुम्ही साधं पाणी यामध्ये किंवा दूध घालू शकतात. या पद्धतीने मी छान मळून घेतलेलं आहे आणि इथे माझं हे संपूर्ण मिश्रण संपलेलं आहे. आपण जे साखरेचं प्रमाण घेतलंय ना त्यामध्ये परफेक्ट गोडीची शंकरपाळी होतात. खूप कमी गोड होत नाही किंवा अति गोड होत नाही. यापेक्षा जास्त साखर घालू नका. जर साखरचं प्रमाण जास्त झालं तर शंकरपाळी खुसखुशीत न होतात खूप कडक होतात आणि ती खायला चांगली लागत नाही, व्यवस्थित चावता सुद्धा येत नाही. इथे मला थोडंसं चमचाभर पाणी घालावंसं वाटलं म्हणून मी घातलं, पण हे पीठ खूप मऊ करायचं नाही. काही जण तर इतकं कोरडं करतात की ते लाटताही येत नाही आणि ती शंकरपाळी खूप भुसभुशीत होतात, अजिबात व्यवस्थित होत नाही. परफेक्ट असं आपण पीठ मळलंय. फक्त झाकून 10 मिनिटे बाजूला ठेवायची आणि 10 मिनिटांनंतर लगेच शंकरपाळी करायची. 10 मिनिटं पीठ झाकून ठेवल्यावर ते सैल होत नाही. यामध्ये तूप आहे, साखर आहे, ते अजून जरा घट्टच होतं. आता 10 मिनिटांनंतर याचे समान एक 6-7 गोळे करून घ्यायचे. 2-3 चपात्यांसाठी लागतात तितका एकच गोळा करायचा, कारण शंकरपाळी जरा जाडसर ठेवायची असतात. सुरुवातीला गोळे करून घेतले की पुढे भरभर होतात. आता यातला एक उंडा घ्यायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचे, असे उघडे ठेवायचे नाही, नाहीतर कोरडे पडतात. आणि आता आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची. आता आपण ना अशीच ही पोळी लाटून शंकरपाळी कट केली तरीही छान पदर पडतात. तरीही अजून सुंदर असे पदर पडावे म्हणून आपण एक स्टेप एक्स्ट्रा करणार आहोत. ती पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण मला फार आवडतात. तसे करून शंकरपाळे केले ना की त्यांना आणखीन जास्त लेअर पडतात. तर इथे मी ही पोळी मस्त लाटून घेते. लाटताना जास्तीचे क्रॅक पडत नाहीये, तुटत नाहीये, एकसारखी लाटली जाते. ही पोळी लाटली की दोन्ही कडा या पद्धतीने बंद करायच्या. दोन्ही बाजूने असा चौकोन तयार करायचा. असा चौकोन तयार करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्ही फक्त लाटून डायरेक्ट शंकरपाळी कट केली तरीही चालेल, पण असा चौकोन करून केली ना की अजून जास्त मस्त लेअर पडतात. आणि हा चौकोन आपल्याला आता हलक्या हाताने लाटायचा आहे. शंकरपाळी जरा जाडसरच ठेवायची असतात, पण अति जाडही ठेवू नका. खूप जाड ठेवली तर तळल्यानंतर आतून कच्ची राहतात आणि खूप पातळ जर ठेवली तर मग लेअर सुटायला जागाच राहत नाही. अर्धा सेंटीमीटर उंचीची जाडसर ठेवायची किंवा आपल्या बोटाचं एक पेर असतं ना त्याची अर्धी उंची जितकी आहे तितपत हे जाड, तितपत उंच असावं. तुम्हाला पुढे दाखवतेच. लाटताना माझ्या हाताला अजिबात त्रास होत नाहीये. बरेच जण इतकं कोरडं करतात ना की ते लाटल्या जात नाही, अक्षरशः जोडून जोडून लाटावं लागतं आणि त्याची शंकरपाळीही चांगली होत नाही बरं का. खूप भुसभुशीत भुसा पडतो, डब्यातही साचतो आणि तेलातही. चला, आपण ही पोळी छान हलक्या हाताने लाटली. पिझ्झा कटर किंवा सुरीच्या मदतीने हिच्या कडा कापून घ्यायच्या आणि पुढची शंकरपाळी लाटताना लगेच वापरू शकतात. तर इतपत हे जाड आहे. बोटाचं अर्ध पेर इतपत जाड ठेवायचं. कडा कापल्यानंतरही थोडं जाड वाटलं तर थोडंसं तुम्ही लाटू शकतात, पण खूप पातळ करू नका आणि खूप जाडही ठेवू नका. आता आपण शंकरपाळी कट करून घेऊया. खूप लहान नाही, खूप मोठी नाही, मध्यम आकाराची मस्त शंकरपाळी कट करून घ्यायची. आपलं पीठ इतकं परफेक्ट झालेलं आहे की लाटताना ना चिकटलं ना ते कोरडं पडलेलं आहे. शंकरपाळीसुद्धा आपणहून पोलपाटपासून वेगळी होत आहे, म्हणजे अगदी परफेक्ट पीठ झालं आहे. आणि पदर तुम्हाला आत्ताच दिसत असेल. तळल्यानंतर तर इतके कमालीचे पदर सुटतात ना, काय सांगू तुम्हाला. तर पहा, इतपत जाड शंकरपाळी आहे. एका वेळेला 3-4 पोळ्यांची शंकरपाळी लाटून मी तळत असते, किंवा तुम्ही एक बॅच तळायला घालून पुढची बॅच लाटली तरीही चालेल. पण शंकरपाळी तळतानाही जर आपल्याला लक्ष द्यावं लागतं, म्हणून 3-4 पोळ्यांची लाटून घ्यायची, म्हणजे एकदम तळता येतात. अगदी भरभर हे लाटलं जातंय. फक्त उघडं ठेवू नका, कारण जसा वेळ जातो ना पीठ घट्ट होत जातं. या पद्धतीने पुढच्या पोळीची सुद्धा शंकरपाळी मी लाटून घेतली. तर मंडळी, यंदा दिवाळीत तुम्ही सुद्धा या पद्धतीने शंकरपाळी करा. घरातली मंडळी तुमचं खूप कौतुक करतील. इतकी जबरदस्त शंकरपाळी होतील. याआधी मी भाजणीची चकली, रवा लाडू, अनारसांची परफेक्ट रेसिपी दाखवलेली आहे. पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, यानंतर त्याही पहा. काही शंकरपाळी लाटली, तेल गरम झालंय. आता शंकरपाळी तळायची कशी. एक शंकरपाळे घालायचे, त्याला छान भरभर बबल्स येत आहे, पण लगेच करपत नाहीये आणि तेलातनं धूरसुद्धा येत नाहीये. असं
चांगलं गरम तेल आहे त्यामध्ये शंकरपाळी सोडायची। शंकरपाळी तळताना तेल खूप कमी गरम नको, नाहीतर आपण प्रमाण कितीही मोजून घेतलेलं असलं आणि तेलाचं तापमान खूप कमी असेल ना तर शंकरपाळी जास्त तेल शोषून घेतात आणि तेलात विरघळतात, किंवा खूप धूर येईल इतकं कडकडीत असेल तर वरतून लगेच रंग बदलतो, आतपर्यंत तळली जात नाही आणि कच्ची राहतात। म्हणून 1-2 शंकरपाळी घाला, हवं तर ती तळून पहा, विरघळत नाहीये ना, व्यवस्थित तळली जाते ना, मग पुढची बॅच तुम्ही तळू शकतात। चांगल्या गरम तेलात लो फ्लेमवर शंकरपाळी तळायची। शंकरपाळी तळायला घातल्या हात लावायचा नाही, आणि हेही करायचं नाही की तेल खूप कमी आणि शंकरपाळी खूप जास्त घातली असंही करू नका, नाहीतर तेलाचं तापमान खूप कमी होतं आणि शंकरपाळी तेल शोषून घेतात किंवा तेलात विरघळतात। शंकरपाळी तेलात घातली की 1 मिनिट झाला की मग शंकरपाळी आपल्याला हलक्या हाताने झाऱ्याने ढवळून मस्त तांबूस रंगावर तळायची आहे। आता तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर काय करायचं, सुरुवातीला 2-3 शंकरपाळी घालून तळायची, व्यवस्थित तळली जाते ना मग पुढच्या बॅच तुम्ही तळून घ्या। आता जर चुकून तुमच्याकडून तुपाचं प्रमाण जास्त झालं असेल आणि शंकरपाळी विरघळत असेल तर काय करायचं। शंकरपाळी जर तेलात विरघळली तर त्याला 2च कारण असतात, एकतर तुपाचं प्रमाण जास्त होतं किंवा मग तेल खूप कमी गरम असतं। तुमचं तेल व्यवस्थित गरम असूनही शंकरपाळी तेलात विरघळली तर समजायचं तूप जास्त झालंय। अशा वेळी त्यामध्ये थोडासा मैदा वाढवायचा, परत एकदा मळायचं आणि मग शंकरपाळी करायची। चला, आता ही शंकरपाळी तळत असताना 1 मिनिटानंतर मग तुम्ही मध्ये मध्ये यांना सतत असं ढवळत तांबूस रंगावर येईपर्यंत तळायची। तळत असताना शंकरपाळी मस्त अशी फुलली जात आहे, लेअर सुटत आहे। त्यांना तळताना अशीच जर सोडून दिली तर एका बाजूने पांढरट राहतात आणि दुसऱ्या बाजूने तळली जातात, म्हणून झाऱ्याने हलवत राहणं गरजेचं आहे। मध्ये जर तुम्हाला वाटलं तेलाचं तापमान कमी झालंय तर तुम्ही गॅस मध्यम सुद्धा करू शकतात, फक्त मोठ्या आचेवर तळू नका, कारण जरा जाडसर असतात, आतपर्यंत तळली जाणं गरजेचं आहे। तुम्ही पाहू शकतात ही बॅच आपली किती सुंदर तळली गेलेली आहे, पदर किती सुंदर सुटले, रंग छान आलेला आहे। शंकरपाळीना यापेक्षा जास्त डार्क रंगावरही तळायची नाही, कारण जोपर्यंत गार होते ना त्याची कुकिंग प्रोसेस सुरू असते आणि रंग अजून थोडा डार्क होतो, आणि खूप पांढरट रंगावरही काढायची नाही, हलक्या तांबूस रंगावर, हलक्या सोनेरी रंगावर काढायची। काढून झाली की एखाद्या चाळणीवर ठेवायची, म्हणजे खालून वरून वाफ निघत जाते, पदार्थ खुसखुशीत राहतो, मऊ वगैरे पडत नाही। पुढची बॅच सुद्धा तळून घेते। पुढची बॅच तळतानाही तेलाचं तापमान जर कमी झालं असेल तर थोडंसं तेल व्यवस्थित गरम करा, मग गॅसची फ्लेम लो करून शंकरपाळी छान तळून घ्या। पुढची बॅचही मस्त तळून झालेली आहे। सगळी शंकरपाळी करून घेते, तासभर गार करते, मग दाखवते। तर मंडळी हे घ्या, असंख्य पदर सुटलेली बिस्किटांपेक्षाही जास्त खुसखुशीत चौपट फुलणारी सुंदर सुबक मस्त शंकरपाळी तयार झाली। लगेच भुगा होतोय। गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये ठेवली की 1.5-2 महिनेही आरामात टिकतात। तुम्ही सुद्धा या दिवाळीत या पद्धतीने ही खुसखुशीत शंकरपाळी जरूर करा। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा।